नमस्कार. स्कॉलरशिप मित्रावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागील काही दिवसापासून आपण या यूट्यूब चॅनलवरती सिरीजेस घेतोय. TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती, RT अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून विविध एक्झामसाठी स्पर्धा परीक्षा मोफत प्रशिक्षण तसेच स्टायपेंड दिला जातो. त्याच्या सगळे अपडेट आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मागे आपण पोलीस भरतीचं ज्यावेळेस नोटिफिकेशन आलं त्यावेळेस पोलीस भरतीचा आपण कट ऑफचा एक व्हिडिओ केला होता. सिलेबसचा तर केलाच, नंतर कट ऑफचा एक केला होता. कट ऑफचा व्हिडिओ केल्यानंतर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स आल्या की बाकी एक्झामचा पण कट ऑफ सर आम्हाला सांगा. त्यानंतर आज आपण दुपारी एक MPSC राज्यसेवेच्या कट ऑफचा व्हिडिओ अपलोड केला. आता आपण MPSC MESचा म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा मागच्या वर्षी जी CET झाली होती त्याचा कट ऑफ किती होता, त्याचं मायक्रो ॲनालिसिस काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण पुढे बघूया. बार्टी MPSC MES लास्ट इयर एक्झाम मार्क ॲनालिसिस. MES स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा 2024-25 म्हणजे CET कॉमन एंट्रन्स टेस्ट त्याची यादी लागली होती. मागच्या वेळेस 250 उमेदवारांना निवड करण्यात आली होती. त्यांची एक्झाम झाली होती 14 ऑगस्टला आणि रिझल्ट आला होता 21 सप्टेंबरला म्हणजे एक महिना निकालाला लागतो. त्यानंतर आपण बघूया त्यावेळेस MPSC MES म्हणजे जो सिलेबस होता त्याचा व्हिडिओ आपण यूट्यूबला टाकला आहे, तो सगळ्यांनी बघा. जी जनरल मेरिट लिस्ट आली होती त्यामध्ये टॉपरला मार्क होते 78 मार्क आणि 146 विद्यार्थ्यांची निवड झाली होती जनरल मेरिट लिस्टमध्ये आणि कट ऑफ होता 57 मार्कांचा म्हणजे 100 पैकी 57 मार्कांचा कट ऑफ त्यावेळेस लागला होता. त्यानंतर 70+ मार्क होते 9 विद्यार्थ्यांना, 65+ मार्क होते 34 विद्यार्थ्यांना आणि 60+ मार्क होते 88 विद्यार्थ्यांना. त्यानंतर वुमनचं मेरिट लिस्ट आपण बघूया. तर टॉपर वुमनमध्ये टॉपर होता 57 मार्कांचा आणि 75 मुलींची निवड झाली होती. 47 मार्कांचा कट ऑफ होता म्हणजे जनरल मेरिट लिस्टचा कट ऑफ होता 57 मार्क, त्यातून 146 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि वुमन मेरिट लिस्टमधून 75 विद्यार्थिनींची निवड झाली आणि 47 मार्कांचा कट ऑफ होता. त्यानंतर दिव्यांग मेरिट लिस्ट जी होती त्यामध्ये टॉपर होता 54 मार्कांचा, त्यातून 4 विद्यार्थ्यांची निवड झाली होती, कट ऑफ होता 28 मार्क. त्यानंतर जी वंचित मेरिट लिस्ट होती त्यामध्ये 57 मार्कांचा टॉपर होता, 13 विद्यार्थ्यांची निवड झाली होती आणि 53 मार्कांचा कट ऑफ होता म्हणजे वंचितचा कट ऑफ होता 53 मार्क्स. नंतर सिलेक्शन अगेन्स्ट फॅकल्टी सीट मेरिट लिस्ट टॉपरला मार्क होते 57 आणि 12 विद्यार्थ्यांची निवड झाली होती, त्याचं मेरिट होतं 56 मार्क. त्यानंतर प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ न घेतल्यास, प्रशिक्षण कार्यक्रमास विहित वेळेत रुजू न झाल्यास त्या उमेदवाराच्या जागी संबंधित प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून म्हणजे वेटिंग लिस्टमधून गुणानुक्रमे उपलब्ध होणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येईल. सर्वसाधारण, महिला, दिव्यांग, अनाथ व वंचित प्रवर्गाकरिता पुढील प्रमाणे प्रथम प्रतीक्षा यादी म्हणजे फर्स्ट वेटिंग लिस्ट पुढे दिलेली आहे तिने. त्यानुसार जर कोणी जॉईनिंग नाही केलं तर त्यांच्या जागी वेटिंग लिस्टमधली मुलं ॲड होतात. आपण बघूया वेटिंग लिस्टचं कट ऑफ किती होता. तर टॉपरला मार्क 56 आणि 30 विद्यार्थ्यांनी जनरल मेरिट लिस्टमध्ये घेतले होते तर त्यावेळेस कट ऑफ होता 55 मार्कांचा आणि वुमनच्या वेटिंग लिस्टमध्ये 47 मार्काचा टॉपर होता. 15 विद्यार्थ्यांची निवड केली, 15 विद्यार्थिनींची, त्यामध्ये 46 मार्कांचं कट ऑफ होतं म्हणजे वेटिंगचं कट ऑफ होतं 46. नंतर वंचितचे वेटिंग लिस्टमध्ये 52 टॉपरचे मार्क होते, 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आणि 51 मार्कांचा कट ऑफ होता. ही माहिती विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे समजून घ्या तुम्ही की जो जनरलाइज कट ऑफ होता तो 57 मार्कांचा जनरल मेरिट लिस्ट आणि 47 मार्कांचा वुमन मेरिट लिस्ट एवढं तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला मार्क पडायचे त्याची तयारी तुम्ही करणं गरजेचं आहे. सर्व माहिती नवीन फॉर्म बाकीचे पण अजून सुरू होणार आहेत, हे पण सुरू झालेले त्यांचे डॉक्युमेंट कोणते लागतील, फॉर्म नवीन कसा भरायचा, म्हणजे महत्त्वाच्या तारखा कोणकोणत्या, ही सगळी माहिती मी तुम्हाला यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. प्रत्येकानं गुगल फॉर्म भरायचा आहे. गुगल फॉर्मला मला जे मुलांचे संपर्क क्रमांक येतील त्यावरती मी स्वतःहून कॉन्टॅक्ट करतोय, व्हॉट्सअपवरती माहिती पाठवतोय. प्रत्येकाने हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं हा गुगल फॉर्म भरायचा आहे. 100% विद्यार्थ्यांनी बघणाऱ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपण लवकरच प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे मागच्या वर्षी जे MESला प्रश्न आले होते त्या सगळ्या प्रश्नांची सिरीज आपण यूट्यूबवरती सुरू करतोय. तर त्यामुळे प्रत्येकाने ह्या व्हिडिओला लाईक करा, गुगल फॉर्म भरा. त्यानंतर आपण 25 दिवस 25,000 यूट्यूब सबस्क्राईबचं चॅलेंज घेतलेलं आहे आणि आता जवळजवळ 5,000 सबस्क्राईब होत आले, तर अजून 20,000 सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे सगळं शक्य होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकानं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या 5 ते 10 मित्रांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं
व महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नवमहाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद. TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती, RT, अमृत सर्व संस्था.